जनता एक खुळे असे समजू, परंतु त्या राज्यकर्त्यांना तरी समजलं पाहिजे की नेमकं काय करायला हवंय। विजयाचा उन्माद दाखवण्या अगोदर वर्ल्ड कप जिंकलेला नाही तर ही फक्त IPL स्पर्धा होती हे मुख्यमंत्र्यांना देखील माहीत नसणं हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे। गेले 2 महिने कामधंदा सोडून IPL स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील तरी समजायला हवं होतं की पैसे मिळणारे राहतात बाजूलाच आणि जीव जातो मात्र दुसऱ्याचाच। नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। गेल्या मंगळवारी RCBने IPL चषक जिंकला आणि चाहत्यांनी केलेल्या गर्दीने 11 जणांचा जाग्यावरच बळी गेला। या बातमीनं सध्या इंडिया जगभर चर्चेत आहे। आता मी इंडिया हा शब्द वापरला कारण आपला देश हा भारत राहिलाच नाहीये, कारण भारत हा कृषीप्रधान आणि संस्कृतीप्रधान देश म्हणून जगभर ओळखला जातोय। आणि या भारतातीलच शिकल्या सवरल्या संस्कृतीपासून फारकत येत असलेल्या तरुणांमुळे मात्र या भारताचं इंडियामध्ये आता रूपांतर होते। आणि या जगाच्या पाठीवर अशा अनेक ॲडव्हान्स संस्कृतीचा घटक असणाऱ्या देशांमध्ये सध्या इंडियाची गणना होते आहे। आता ही गोष्ट अभिमानास्पद आहे की लांछनास्पद आहे हे मात्र जास्तीत ठरवावं, कारण याच यंग जनरेशनच्या उन्मादापायी गेलेल्या बळीच्या वडिलांची कैफियत ऐकून हा रिपोर्ट मी करतोय। बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये IPL मधील खेळाडूंच्या जंगी मिरवणुकीची तयारी सुरू होती। खुद्द मंत्रिमंडळाने देखील यात सहभाग घेतल्यामुळे जणू याला शासकीय मान्यताच मिळालेली होती, कारण विधान भवनात झालेल्या सन्मानानंतर त्यांची रस्त्यावरून जंगी मिरवणूक काढण्याचं नियोजन झालं होतं आणि यात सहभागी होण्यासाठी लाखोंची गर्दी या रस्त्यावर जमली होती। चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता आहे 50,000 लोकांची आणि या ठिकाणी उपस्थित होते 4 ते 5 लाख लोक उपस्थित होते आणि या गर्दीचं नियोजन करण्यासाठी 4-5 हजार पोलिसांचं पथक देखील हजर होतं। मोठी लढाई जिंकलेल्या खेळाडूंच्या हातात हात देण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्यासाठी चढाओढ सुरू झाली आणि पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीमार करायला सुरुवात केली आणि मग एकच कल्लोळ माजला। यामध्ये निष्पाप निरागस 11 जणांना जाग्यावरच तुडवून मारलं गेलं। होय, याला मारलं गेलं असंच म्हणावं लागेल, कारण चेंगराचेंगरी हे निमित्त होतं, कारण विजयाचा आनंद साजरा करायचा असतो, पण या ठिकाणी उन्माद आणि फक्त उन्माद दिसत होता। इथं जमलेल्या तरुणाला समजलंच नाही की आपण नेमकं काय करायला आलोय। आणि या 11 जणांच्या या बळीमध्ये तरुणाचा एका समावेश होता की जो तरुण त्याच्या आईवडिलांना एकुलता एक होता। वडिलांनी सांगून देखील त्यांचं न ऐकता तो या ठिकाणी या जल्लोषामध्ये सहभागी होण्यासाठी आला होता आणि त्याचा झालेला अंत हा दुःखदायक आहे। जरी दुःखदायक असला तरी त्याचं आयुष्यातून निघून जाणं हे त्याच्या आईवडिलांना किती अवघड असेल याची कल्पना देखील करवत नाही। काल त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारला एक विनंती केली की हा अंत आमच्यासाठी अनाकलनीय आहे। आता किमान त्याचा मृतदेह तरी चांगल्या अवस्थेत द्या, अगदी त्याचं पोस्टमॉर्टम करू नका, त्याचे तुकडे करू नका। त्यांच्या या विनंतीनंतर सध्या सोशल मीडियावर अश्रूंचे महापूर व्हायला लागलेत। अर्थात यामध्ये देखील तरुणाई आघाडीवर आहे हे दुर्दैव आहे। आता या सगळ्या प्रकरणानंतर मुद्दा फक्त एकच मांडायचा आहे की कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं हे आजकालच्या राजकीय नेतृत्वाला समजत नाही की कशामध्ये सहभागी व्हायचं आहे हे या तरुणाईला समजत नाही। त्या राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला 10 लाखाची मदत जाहीर केली आहे। शिवाय राज्यकर्त्यांनी जनतेची जाहीर माफी देखील मागितली आहे, पण या मदतीनं आणि या माफीनं गेलेले जीव परत येतील का? गेले 2 महिने IPLच्या स्पर्धा पाहणाऱ्या तरुणांना एक समजायला हवंय की IPL मधून फक्त आणि फक्त बिझनेस केला जातोय आणि यातून पैसे मिळणारे राहतात बाजूलाच आणि जीव मात्र निरपराध लोकांचे जातात आणि त्यांचे आई वडील आयुष्यभर त्यांच्या विना आधार राहतात। आता प्रश्न फक्त एकच आहे की केव्हा सुधारणार आपण? अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।